जळगाव महापालिकेवर महायुतीचा महापौर होणार रवींद्र चव्हाणांनी विश्वास व्यक्त केला। जसं वक्तव्य केलं जातं तसंच उत्तर दिलं जाईल। रवींद्र चव्हाणांनी अजित पवार यांना सूचक इशारा दिलेला आहे। या ठिकाणी महायुती मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असे एकत्रपणे निवडणूक लढतात आणि मला खात्री आहे की या ठिकाणी महायुतीचा महापौर हा 100% होईल आणि सर्व महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार हे जिंकण्याच्या दिशेने जात आहेत असं मला लक्षात आहे। राज्यामध्ये काय परिस्थिती असेल? सर्व राज्यांमध्ये 29 महानगरपालिका आहेत। राज्यामधल्या 29 महानगरपालिकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर होतील यात काही शंका नाही। जळगावचा 100% निकाल लागणार। महापालिकेमध्ये 100% निकाल युतीचाच लागेल। 75 जागा महायुतीच्या येतील यात शंका नाही। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। मी तुम्हाला पुन्हा दाव्याने सांगेल, आपण तुम्ही सांगितलं 75% नाही, आपण सगळे एकत्र झालं तरी तुम्हाला सांगेल की 100% निकाल आपल्या ठिकाणी लागेल। 100%। 75 जागा निश्चित आपल्या या ठिकाणी येतील। गेल्या वेळी सुद्धा भाजप म्हणून 57 जागा आपल्या ठिकाणी होत्या, बरोबर आहे। 57 जागा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि 74 पैकी 57 त्यावेळेला मी सांगितलं आपण 55 प्लस घेऊ। धुळ्याला सांगितलं होतं 50 प्लस घेऊ। नाशिकला सांगितलं होतं 65 प्लस घेऊ। नाशिकला 65 सांगितलं त्या 67 जागा आल्या 122 पैकी। धुळ्याला 74 पैकी 51 जागा आल्या होत्या आणि जळगावला 55 सांगितलं 57 आल्या होत्या। आणि मी आकडा किती फिट काढतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।